झी 24 तास एक पाऊल पुढे. अडचणी आपण बघू तशा आहेत. जसं अर्धा ग्लास भरलाय का अर्धा ग्लास रिकामा आहे हे या दृष्टीने आपण बघतो तसंच आहे. म्हणजे अडचणी आहेत, गैरसमज होतात, त्याचे परत निराकरण होऊ शकतं आणि हे गैरसमज कधी कधी दोघांनाही मान्य नसतात. पण आपल्याला माहिती आहे की हे शेवटी जे राजकारण चालतं किंवा काही लोक मुद्दामून गैरसमज निर्माण करायचे प्रयत्न करतात. ह्या सगळ्या गोष्टी कधी कधी मग मी एकत्र सांगून किंवा वेगवेगळ्या प्रमाणे दोघांनाही समजून सांगतो आणि मग थोडंसं त्यांचं जे काय राग म्हणा किंवा रोष म्हणा किंवा झालेला जो गैरसमज असतो तो निवळतो. ह्याच थोड्याशा मला असं वाटतं वेळोवेळी येणाऱ्या अडचणी आहेत. त्याच्या पलीकडे मला नाही वाटत की उद्धवच्या मनात राजविषयी खूप द्वेष आहे की राजच्या मनात उद्धवविषयी क्रूरपणा आहे असं अजिबात नाही. दोघांचंही मी लहानपणापासून बघतोय, दोघांचंही एकमेकांवर अत्यंत प्रेम आहे आणि ह्या सगळ्या घटना दुर्दैवाने घडल्या. त्याचा आता आपण का घडल्या, का दुरावले गेले ह्याची चर्चा करण्यापेक्षा ते कसे एकत्र येतील, कसा मार्ग काढेल ह्याचाच आपण सकारात्मक विचार केलेला बरं आणि तसं मी करतोय. अगदी सकारात्मक विचार करायला हवा असं तुम्ही म्हणताय. संदीप, तुम्ही काय सांगाल? काय काय अडचणी सध्याची राजकीय परिस्थिती, प्राप्त परिस्थिती पाहता निर्माण होऊ शकते? कुठले घटक अडथळा ठरू शकतात या दोघांच्या एकत्रीकरणात? मी मगाशी सुरुवातीला असं म्हणालो की ठाण्याच्या बाबतीमध्ये ठाणे महापौरांची जेव्हा निवडणूक होती आणि शिवसेनेचे 3 आमदार जेव्हा राज ठाकरे यांना भेटले होते त्याच्यामुळे त्यांना पाठिंबा देऊ केला होता शिवसेनेला. अपेक्षा अशी होती की नाशिकमध्ये राज ठाकरे यांना शिवसेना पाठिंबा देईल. पण राष्ट्रवादी काँग्रेसनी आणि काँग्रेसनी जे काही राजकारण खेळलं त्या ह्याच्यात त्या सापळ्यामध्ये हे दोन्ही पक्ष विशेष करून शिवसेना अडकली आणि ते काही घडलं नाही. आज त्यामुळे काय परिणाम झालाय? आज ठाण्यामध्ये आपण असं पाहतो की मनसे हा लोकशाही आघाडीचा घटक पक्ष झालाय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हीपनुसार मनसेचे सदस्य तिथं मतदान करतात. नाशिकमध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसली आहे, भाजप आणि मनसे सत्तेत बसले आहेत आणि जी स्थायी समिती, जी सगळ्यात मुख्य समिती आहे ती काँग्रेसकडे आहे. ज्या अंबरनाथ पासून सुरुवातीला अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनसेनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता उमेदवाराला, आपल्याला आठवत असेल 2.5-3 वर्षापूर्वी. त्या तिथं आज स्थिती काय? त्या तिथं आज मनसेनी मतदान करू नये असा आदेश होता, पण तरी सुद्धा मनसेचे नगरसेवक तटस्थ राहिले आणि त्यांनी तिथं नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एक प्रकारे शिवसेनेला सपोर्टच केला, पण तो अप्रत्यक्षपणे जिथे सपोर्ट केला होता. बदलापूरमध्ये आज शिवसेनेच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र आहेत आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांच्याबरोबर मनसे आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये फार वेगळं चित्र नाही, तिथं सुद्धा मनसे आणि शिवसेना एकत्र नाही. म्हणजे महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने ही दोन्ही पक्षांना एकत्र येण्याची संधी होती आणि मला असं वाटतं की राज ठाकरे यांनी कृतीतून जो एक आपला मदतीचा हात पुढे केला होता, सहकार्याचा हात पुढे केला होता, तो आता झिडकारलेला आहे. त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये, आता जेव्हा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी हे आवाहन केलेलं आहे तेव्हा ह्याचे काही वेगवेगळे अर्थ निघतात. म्हणजे असंही असू शकतं की आपण आता अलीकडे जे बघितलं की नाशिकमध्ये काही कुरबुरी झाल्या, काही लोकांनी पक्ष सोडला, तर हे पक्षातून, शिवसेनेतून काही लोक बाहेर पडू नये यासाठी एक खेळी केलेली आहे का मुलाखतीतून असं सांगून की बाबा राज यांनी आमच्या सोबत यावं. म्हणजे मग मनसे जर समजा सोबत येणार असेल तर आज शिवसेनेतून जे कोणी जाऊ इच्छिणार असतील मनसेकडे ते थांबतील, तर त्या लोकांना थांबवण्याची एक खेळी आहे का, हा एक भाग आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे जे मगाशी तुम्ही डांगळ्यांना विचारलं की बाबा आता आघाडीत आणखी महायुतीमध्ये आणखीन एक पक्ष येणार त्यामुळे तुमची काय स्थिती होईल. तर मला असं वाटतं की राज ठाकरे आज ह्या समजा महायुतीत आले तर शिवसेना भाजप किंवा भाजप शिवसेना आणि मनसे आमदारांच्या संख्येनुसार अशी स्थिती असणार. म्हणजे हा 3ऱ्या नंबरचा पक्ष असेल. त्यामुळे आज जे जागा वाटप शिवसेना भाजपचं विधानसभा निवडणुकीतलं मागचं आहे ते जर आपण लक्षात घेतलं की 169 जागा शिवसेना, 111 आपल्या 117 वगैरे जागा काहीतरी भाजप, तर आणि मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे शिवाय पक्षाच्या निवडून आलेले आमदार आणि ए कॅटेगरीच्या, A+ कॅटेगरीच्या, ए कॅटेगरीच्या, बी कॅटेगरीच्या अशा ज्या जागा असतात की ज्याच्यावर फार थोड्या मतांच्या फरकाने पराभव झालाय, तर ह्यातल्या कुठल्या जागा आज मनसेला शिवसेना भाजप सोडेल?
म्हणजे ज्या जागांवरती शिवसेना भाजप येऊ शकणार नाही, त्यांचे उमेदवार विजयी होऊ शकत नाहीत, अशा जागा आज मनसेला ते सोडतील. तर मग अशा परिस्थितीमध्ये जर मनसे त्या जागा घेऊन ह्या युतीमध्ये सहभागी होणार असेल तर त्यांच्या 12 आमदारांचे किती आमदार वाढू शकतात आणि त्याचा राज ठाकरे यांना काय राजकीय फायदा होऊ शकतो. आता हे गणित निश्चितच राज ठाकरे याचा विचार करत असतील आणि मला असं वाटतं की त्यामुळे राज ठाकरे असा विचार करत असतील की ज्यावेळी या युतीमध्ये मनसे, भाजप आणि शिवसेना, म्हणजे आज मी ज्या 3ऱ्या नंबरवर आहे त्यावेळी तिथे शिवसेना किंवा भाजप असेल, त्याच वेळी या युतीमध्ये मी प्रवेश करीन. म्हणजे मी 1 नंबरचा किंवा 2 नंबरचा पक्ष असेल आणि 3 नंबरला ह्या दोघांपैकी एक कुठला पक्ष असेल, मग तो भाजप असेल, शिवसेना असेल, तेव्हा जर राज ठाकरे ह्या महायुतीमध्ये आले तर त्यांचा से जास्त राहील, त्यांना जास्त जागा मिळू शकतात आणि तेवढ्या जागा वाढवणं या येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि आपलं एक स्थान महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण करणं, राजकारणात हाच त्यांचा प्रयत्न असेल. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता या क्षणाला या विधानसभा निवडणुकीमध्ये मला असं अजिबात वाटत नाही की राज ठाकरे हे या महायुतीमध्ये निवडणूक पूर्वी सामील होतील. फक्त आता एकच मुद्दा आहे की जर समजा महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या विरोधात एक मोठी लाट असेल आणि एकदम शिवसेना, भाजप आणि अर्जुन डांगळे म्हणजे या महायुतीला जर समजा बहुमताच्या जवळ जाण्या इतक्या जागा मिळाल्या पण काही जागा कमी पडल्या आणि त्यावेळी जर समजा कदाचित या पक्षांनी आवाहन केलं राज ठाकरे यांना की आम्हाला अपक्षांची मदत घेण्यापेक्षा तुमची जर एक गठ्ठा आमदार आले आमच्याकडे तर मग सत्तेपेक्षा कुठलेच लोहचिंबक मोठं असत नाही आणि मग साहजिकच मला असं वाटतं कदाचित सत्तेचा वाटा मिळणार आहे म्हणून कदाचित राज ठाकरे विचार करतील, पण तो निवडणुकीनंतर असेल. झी 24 तास एक पाऊल पुढे.